सध्याचे महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण हे महाराष्ट्राची ओळख आहे का? पुरोगामी महाराष्ट्र जी महाराष्ट्राची ओळख होती, या पुरोगामी महाराष्ट्राला संपूर्ण देश त्या नजरेने पाहायचा. आज मात्र वेगळं चित्र निर्माण झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये, आणि ते चित्र म्हणजे गढूळ राजकीय वातावरणाचा महाराष्ट्र. आज महाराष्ट्र सर्वात अव्वलस्थानी म्हणता येईल. ते कशासाठी? कारण राजकीय डावपेच आणि गढूळ राजकारण हे वस्तुस्थिती आहे. ज्या पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये राजकारण चालू आहे, त्या संपूर्ण पार्श्वभूमीमध्ये एकच म्हणावं लागेल की 100% राजकारण आणि 0% समाजकारण. महाराष्ट्र हा असा नव्हता. महाराष्ट्र हा पुरोगामी आणि संतांच्या विचारांचा होता. ही महाराष्ट्राची एक लक्षभेदी ओळख होती. त्याच्या राजकीय नेते मंडळींनी ज्या पद्धतीचा महाराष्ट्र आणून ठेवला आहे, तेव्हा आपल्याला हेच म्हणावं लागेल की सध्याचं राजकीय गढूळ वातावरण ही महाराष्ट्राची ओळख निर्माण झालेली आहे का? आपण कोणता आदर्श ठेवतोय? आपण एका बाजूला आपण म्हणतो आम्ही लोकशाहीच्या राज्यामध्ये आहोत, परंतु एका बाजूला ज्या लोकशाहीमध्ये ज्या नागरिकांनी मतदान केलं आहे त्यांचा तुम्ही अपमान करताय. त्यांचं मतदान तुम्ही गृहीत धरत नाही. त्यांच्यासाठी मतदान केलं होतं, तोच निवडून आलेला खासदार म्हणा, निवडून आलेला आमदार म्हणा, निवडून आलेला नगरसेवक म्हणा, आज त्या पक्षामध्ये राहत नाही आहे का? हे कोणतं राजकारण? का तर याला फक्त एकमेव कारण आहे की निव्वळ आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी बक्कळ पैसा कमवायचा आहे. समाजकारण गेलं तेल लावत. ही वस्तुस्थिती महाराष्ट्रामध्ये या नेते मंडळींनी आणून ठेवलेली आहे. जरी कितीही लोक छाती थोपटून सांगत असतील, दंड थोपटून सांगत असतील की आम्ही पक्षप्रवेश, आम्ही हा पक्षातून त्या पक्षात फक्त आणि फक्त लोकांच्या विकासासाठी जात असतो, हा निव्वळ भ्रम आहे. हे लोकांच्या मनात भ्रम निर्माण करण्याचं ही वाक्य आहेत. पण खरं वास्तवस्थिती हीच आहे की तुम्हाला लोकांचं आणि जनतेचं काही देणं घेणं पडलेलं नाही. कारण समाजकारण करणारा महाराष्ट्र कुठे आणि राजकारण करणारा महाराष्ट्र कुठे? महाराष्ट्र आज ज्या पद्धतीने राजकारणासाठी ओळखला जातोय ते खूपच निंदनीय आहे. असं राजकारण महाराष्ट्रामध्ये कधीच नव्हतं. महाराष्ट्रामधून असंख्य मोठे मोठे नेते या महाराष्ट्राने आपल्याला दिलेले आहेत, जे आदर्श होते. आणि आजचे नेते मंडळी काय आहेत हा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आपण पण आपलं मत नक्की नोंदवा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.